जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा आता वाजता संध्याकाळचे 8:45. तर आताच बाहेर आलो तर व्हिडिओ काय घेता आला नाही मला. तर चला बघा. तर आज थंडी भरपूर पडली आहे. तर बघा इतकं सगळं भाजीवर काय काय आणले बघा. आज सगळं लहान लहान असलेलं घ्यावं नव्हते हेच होते. दुसरं काय घेऊ वांगे हे दिसू लागले सगळीकडे. दोडके बघा, दोडके कसले मोठे आहेत. दोडके, पालक, चोका आणि बघा चारी मुळी काय काय आणले. चारी मुळी आणली बघा. हे प्लेट देतो कागद गेली असंच असं खायचं. झपाट तर मित्रांनो या खाकरा खायला बाहेर कसं. तर आता थंडी सुटली आहे. आता बाहेर आलो तर मला सूप करून दे सोनू. तर मस्त पैकी टेस्टी सूप पिऊ मित्रांनो. वांगे घे म्हणजे भरण्यासाठी. भरत सगळं काळा आहे बघ वांग. तुमच्यावर सांगा थंडी सुटली का नाही. हे होटे पण बघा, होटे पण उलागली. थंडी भरपूर आहे. तर संध्याकाळचं बघा देवबत्ती पण झालं इकडं. संध्याकाळी देवबत्ती इथं झालंय. सूप कर ना कोणाकोणा कर सगळ्यांनाच कर. दोन पुढे करू का. बघा तुळशी पैसे पण दिवा लावलेली इकडं. तर संध्याकाळच्या जेवणाचं वेद काय काय बघू. आज काय काय करणार जेवायला. दुधीची केळी, शेवती केळी, बत्ती केळी. आता इतकं सगळं आणलेत ना. आता बघ इतकं सगळं आणलंय. आणि बघा मित्रांनो वांग्याचं भरीत करण्यासाठी बघा वांग. ते हेरी साधे अवघड शिरायचं मांडे मांडी. आता जिसले भाज्या आणले मग 2-3 होण्यासाठी काय काय लागतात. हे बघा मित्रांनो आता मस्तपैकी सूप जे बनवायला घेतले सोनू. तर किराणामध्ये पप्पा परवाच आणले होते. तर असतेच कधी पण घरी स्टॉक. इवाला आणले नीर बघत होते होता कसं. ते बघा किती माप वाटली. 2 पुड्याचं माप. तर काही नाही मित्रांनो फक्त मापानं पाणी टाकायचं. गरम पाणी झालं की सूप फोडून टाकायचं. कुठलं सूप आहे नाव. हेच आहे मंचाव सूप व्हेज. हे बघा खाकरा. आता पाणी गरम व्हायला ठेवलं इकडं. पाणी गरम होते दमाना. काय काय करू मित्रांनो आता वांग हे पालक भाजी आणली ते ताईने बघा निवडायला घेतली. आता पालक चोका दोन्ही आहे गरगाट करण्यासाठी. तर गरगाट असं नाही करणार. उद्या किंवा परवा सकाळी करेल ना. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी. यारो रगुट हो गया नहीं कर पट्टा तो बंद जगह कुछ चलो हंगे आली लेगी तेरे को तो नहीं आते. लाल कलर नाही आला हे. होतं ना अजून होईल की नाही ना. हे वेगळं सूप आहे. नाही होतं बोलतं अजून शिजलं की होतं अजून. तसं नाही असं लाल लाल येते. शिजल्यावर कळलं येईल ना अजून. काल पण केलं वांगे आज पण केलं. चांगलं आहे ताजा आहे. भाजलेच कवळा आहे ते चिरून बी करायला ते. भाजले तर काळा पाहिजे मग पप्पा आणलेले ते कसं पाण्यात. हे बघा मित्रांनो मस्तपैकी सूप तयार आहे बघा. गरमागरम कसं वापरायला बघा. लहान नाही भेंडी एकामध्ये 2. तर आता थंडीमध्ये मस्त वाटतं सूप प्यायला. ते का पार्स आहे. एक नंबर झणझणीत वारायला मित्रांनो एकदम भारी लागायला सूप.
तर या सूप प्यायला सगळेजण. तर मला थंडी पडल्यामुळं प्यायची इच्छा झाली. काय झालं? भाजीपाला सगळं उचलू घेऊन जाऊ लागले होते. तिथे काय करते हा मग झालं ना, 8:30 वाजून गेलते ना. तर मित्रांनो मार्केटला गेलतो, खिचडीच करायला त्याचा माशिवाचा फोन आला. खिचडीच करायची.